कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर एक शांत गाव होतं. गाव फार मोठं नव्हतं, पण तिथे राहणाऱ्या लोकांमध्ये जवळीक होती. गावचं नाव होतं सोनेगाव. सगळे एकमेकांना ओळखणारे, सुखदुःखात एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे. गावाच्या टोकाला एक मोठं दुमजली घर उभं होतं. समोर प्रशस्त अंगण, बाजूला तुळशीचं वृंदावन, मागे आंबा आणि जांभळाची 2 मोठी झाडं. घर जुन्या पद्धतीचं होतं, पण व्यवस्थित सांभाळलेलं. घरात उभोवती जिव्हाळा होता. त्या घरात राहत होता अमोल पाटील. वय 40च्या आसपास. मजबूत बांधा, शांत स्वभाव आणि जबाबदारीची जाणीव असलेला माणूस. अमोलचा स्वतःचा बांधकामाचा व्यवसाय होता. गावाजवळच्या शहरात त्याचे अनेक प्रोजेक्ट सुरू होते, त्यामुळे त्याला वारंवार बाहेर जावं लागायचं. पण कितीही काम असलं तरी तो कुटुंबासाठी वेळ काढायचा. त्याची पत्नी होती आरती. आरती अत्यंत साधी आणि समजूतदार स्त्री होती. गावात तिचं खूप कौतुक होतं. ती नेहमी लोकांच्या मदतीला तयार असायची. कोणाच्या घरी आजारपण असो, कोणाला अडचण असो, आरती सर्वप्रथम धावून जायची. घरातील सगळं काम ती व्यवस्थित सांभाळायची. स्वयंपाक, घर, पाहुणचार सगळं तिच्या हातात व्यवस्थित चालायचं. घरातला खरा आनंद तिच्यामुळेच होता. अमोल आणि आरतीला एक मुलगा होता. त्याचं नाव होतं संकेत. वय 15 वर्ष. 10वीत शिकत होता. अभ्यासात मध्यम पण हुशार. स्वभावाने थोडा हट्टी, पण मनाने खूप भावूक. संकेत आईशी खूप जवळचा होता. शाळेतून घरी आल्यावर तो थेट आईजवळ बसायचा. दिवसभरात काय झालं, शाळेत काय घडलं, मित्रांनी काय केलं, सगळं तो आईला सांगायचा. अमोल कामामुळे घराबाहेर जास्त असायचा, त्यामुळे संकेत आणि आरती यांचं नातं अजूनच घट्ट झालं होतं. सगळं आयुष्य सुरळीत चाललं होतं. पण कधीकधी आयुष्य अचानक बदलतं. एक दिवस आरतीला अचानक खूप थकवा जाणवू लागला. सुरुवातीला तिने त्याकडे फार लक्ष दिलं नाही. घरकामामुळे थकवा आला असेल असं वाटलं. पण काही दिवसांनी तिचा ताप वाढू लागला. शरीर अशक्त वाटू लागलं. वजन कमी होऊ लागलं. अमोलने लगेच तिला शहरात डॉक्टरांकडे नेलं. चाचण्या झाल्या. रिपोर्ट आले. डॉक्टरांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. त्यांनी सांगितलेली बातमी ऐकून अमोलच्या पायाखालची जमीन सरकली. आरतीला गंभीर आजार झाला होता. घरावर जणू वीज कोसळली. अमोलने पैशाची अजिबात चिंता केली नाही. त्याने शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले. औषधं, तपासण्या, डॉक्टरांचे सल्ले, हॉस्पिटलचे फेरे. घरातील वातावरण पूर्ण बदललं. पूर्वी घरात हशा असायचा. आता औषधांचा वास आणि शांतता होती. संकेत पहिल्यांदाच आईला अशा अवस्थेत पाहत होता. त्याला भीती वाटत होती, पण आईसमोर तो स्वतःला सावरायचा. आरती मात्र शांत होती. तिला स्वतःची परिस्थिती समजली होती. ती अनेकदा अमोलला सांगायची, स्वतःची काळजी घे, कामात हरवून जाऊ नकोस. संकेतची काळजी घे. अमोल तिला धीर द्यायचा. काही होणार नाही, तू बरी होशील. पण त्यालाही आतून सत्य माहीत होतं. महिने गेले. आरतीची तब्येत आणखी खालावत गेली. घरातली हवा जड झाली होती. संकेत आता कमी बोलू लागला होता. तो आईच्या खोलीत बसून शांतपणे तिच्याकडे पाहत राहायचा. एक रात्री आरतीने संकेतला जवळ बोलावलं. ती त्याच्या केसांवरून हात फिरवत म्हणाली, काहीही झालं तरी बाबांचं ऐक. ते कठोर दिसतात पण मनाने खूप चांगले आहेत. संकेतच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, मला तूच हवीस. आरती हलकसं हसली, पण तिच्या डोळ्यांतही अश्रू होते. काही महिन्यांच्या संघर्षानंतर एक दिवस डॉक्टरांनी हात टेकले. आरतीचं आयुष्य संपलं. त्या घराचा दिवा विझला. अंत्यसंस्काराच्या दिवशी संपूर्ण गाव तिथे जमलं होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर दुःख होतं. इतकी चांगली बाई इतक्या लवकर गेली याचं सगळ्यांना वाईट वाटत होतं. अमोल पूर्णपणे कोसळला होता. लोकांसमोर तो स्वतःला सावरत होता, पण एकटा असताना तो फुटून रडत होता. संकेत मात्र वेगळ्याच शांततेत गेला होता. तो रडला नाही, तो बोलला नाही. तो फक्त निर्विकार चेहऱ्याने सगळं पाहत राहिला. आईची खोली, तिच्या साड्या, तिचा आवाज, सगळं अचानक नाहीसं झालं होतं. पुढचे काही आठवडे घर पूर्ण ओस पडल्यासारखं वाटत होतं. स्वयंपाकासाठी एक बाई ठेवली गेली, पण घरपण नव्हतं. अमोल कामावर जायचा प्रयत्न करायचा, पण त्याचं लक्ष लागत नव्हतं. तो अनेकदा साईटवरून परत यायचा. रात्री उशिरापर्यंत जागा बसायचा. संकेत अधिक एकटा पडत चालला होता. शाळेतून घरी आल्यावर तो थेट आपल्या खोलीत जायचा. मोबाईल, गेम आणि शांतता.
नातेवाईक येत होते. सगळे एकच सांगत होते, वेळ मोठा उपाय असतो. पण वेळ खूप जड जात होता. हळूहळू एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येऊ लागली. हे घर स्त्रीशिवाय अपूर्ण आहे. स्वयंपाक, घर, पाहुणचार, मुलाची काळजी. आणि तिथूनच एक नवीन विषय पुढे येऊ लागला. अमोलने दुसरं लग्न करावं का? सुरुवातीला ही चर्चा फक्त नातेवाईकांमध्ये होत होती. अमोलपर्यंत ती थेट पोचली नव्हती. पण विचार मात्र पक्का होत चालला होता. एक दिवस दुपारी अमोलची मोठी मावशी आणि मामा घरी आले. साध्या गप्पा झाल्या. चहा झाला. मग मावशीने हळू आवाजात विषय काढला. अमोल, एक गोष्ट बोलू का? अमोल शांतपणे म्हणाला, बोला. मावशी म्हणाली, घर असं रिकामं राहून चालत नाही. संकेत अजून लहान आहे. त्याला आईची गरज आहे. अमोलचा चेहरा कडक झाला. तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, आत्ता तरी नाही. मामा म्हणाला, आम्हाला तुझं दुःख समजतं, पण आयुष्य थांबत नाही. अमोल उठून खिडकीपाशी गेला. अंगणात संकेत एकटाच बसला होता. अमोलने काही उत्तर दिलं नाही. पण त्या दिवशी मनात एक बी पेरलं गेलं. पुढच्या काही आठवड्यांत वेगवेगळे नातेवाईक तेच बोलू लागले. कोणी थेट, कोणी वळणाने. सोबत हवी. मुलासाठी, घरासाठी, समाजासाठी. एक दिवस संकेतने अचानक वडिलांना विचारलं, तुम्ही पुन्हा लग्न करणार आहात का? अमोल दचकला. तो म्हणाला, नाही रे. संकेत म्हणाला, सगळे बोलतायत. लोक बोलतात. सगळं खरं नसतं. संकेत काही न बोलता खोलीत गेला. पण त्याच्या चेहऱ्यावर असुरक्षितता स्पष्ट दिसत होती. दरम्यान घर सांभाळणं अवघड होत चाललं होतं. काम, घर, व्यवहार. अमोल थकू लागला. एक दिवस त्याच्या चुलत बहिणीने एक प्रस्ताव आणला. तिच्या ओळखीची एक विधवा स्त्री होती. तिचं नाव होतं सविता. वय 30च्या आसपास. नवरा अपघातात गेला होता. ती माहेरी राहत होती. शिकलेली, शांत स्वभावाची. चुलत बहीण म्हणाला, फक्त भेट तरी घे. अमोलने सुरुवातीला नकार दिला. पण काही दिवसांनी योगायोगाने त्यांची भेट झाली. एका छोट्या कॅफेत. सविता खूप शांत वाटत होती. ती जास्त बोलली नाही. फक्त ऐकत राहिली. मग ती म्हणाली, जखमा भरायला वेळ लागतो, पण आयुष्य थांबायला नको. हे वाक्य अमोलच्या मनात रेंगाळत राहिलं. घरी परतल्यावर तो विचार करू लागला. स्वतःसाठी नाही, पण घरासाठी, संकेतसाठी. शेवटी त्याने संकेतशी बोलायचं ठरवलं. रात्री जेवणानंतर तो म्हणाला, घरात कोणीतरी कायमची व्यक्ती असावी असं मला वाटतंय. संकेतने चमचा खाली ठेवला. कोणीतरी जी घर सांभाळेल. तुम्हाला लग्न करायचं आहे. अमोल काही क्षण शांत राहिला. कदाचित. संकेत उठला आणि खोलीत निघून गेला. दार बंद झालं. त्या रात्री घरात पुन्हा शांतता पसरली. नातेवाईकांनी पुढाकार घेतला. दोन्ही कुटुंबांची चर्चा झाली. भेटीगाठी झाल्या. सविताने एक अट ठेवली, संकेतला जबरदस्तीने माझा स्वीकार करायला लावू नका. हे अमोलला पटलं. आणि काही दिवसांत मंदिरात साधं लग्न झालं. फार धूमधडाका नव्हता. फक्त जवळचे लोक. विधी झाले. मंगलाष्टक झाले. संकेत बाजूला उभा होता. उपस्थित, पण तुटलेला. त्या दिवशी घरात नवीन स्त्रीचं आगमन झालं. पण त्या घराच्या भिंती अजूनही जुन्या आठवणींनी भरलेल्या होत्या. नवीन नातं सुरू झालं होतं. वरकरणी शांत, पण आत खोलवर अजूनही न सुटलेली दुःख जिवंत होती. आणि या घरात पुढे जे घडणार होतं त्याची सावली अजून कोणालाही दिसत नव्हती. सविता घरात आल्यापासून पहिल्या काही दिवसांत सगळं शांत होतं. घरात कोणताही मोठा बदल तिने लगेच केला नाही. तिला जाणवत होतं की या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात अजूनही आरतीच्या आठवणी जिवंत आहेत. ती घरात फिरताना अनेकदा थांबायची. कपाट उघडताना, भिंतीवरचे फोटो पाहताना, अंगणातल्या झाडांकडे पाहताना. भिंतीवर एका फ्रेममध्ये आरतीचा मोठा फोटो होता. फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर तेच शांत हसू होतं. सविता त्या फोटोसमोर काही क्षण उभी राहिली. तिला माहीत होतं की ती त्या जागी आली आहे जिथे आधी कोणीतरी खूप प्रिय व्यक्ती होती. तिने मनातच ठरवलं की कोणाची जागा घेण्याचा प्रयत्न करायचा नाही, फक्त घर सांभाळायचं. संकेत तिच्याशी अजूनही फारसं बोलत नव्हता. तो गरज असेल तेवढंच बोलायचा. ती काही विचारली तर छोटं उत्तर.
त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दुरावा दिसत होता. सविताने त्याला जबरदस्तीने जवळ करण्याचा प्रयत्न केला नाही. ती फक्त आपलं काम शांतपणे करत राहिली. पहिल्याच आठवड्यात तिने घराची दिनचर्या नीट लावली. सकाळी लवकर उठून अंगण झाडणं, वेळेवर नाश्ता बनवणं, घर स्वच्छ ठेवणं, वस्तू जागच्या जागी ठेवणं. अमोलला हळूहळू दिलासा वाटू लागला. अनेक दिवसांनी तो पूर्ण वेळ कामावर लक्ष देऊ लागला. एक सकाळी संकेत शाळेला निघत होता. तो घाईत बॅग घेत बाहेर पडू लागला. टेबलावर त्याचा डबा ठेवलेला होता. तो दुर्लक्ष करून निघू लागला. सविताने हळू आवाजात हाक मारली, संकेत. तो थांबला. डबा घेतला नाहीस? मला नको. शाळेत उपाशी राहशील. राहीन. सविता काही न बोलता पुढे आली. तिने डबा त्याच्या बॅगेत ठेवला. संकेतने विरोध केला नाही, पण धन्यवादही दिला नाही. दुपारी तो घरी आला तेव्हा डबा रिकामा होता. सविताने ते पाहिलं, पण तिने काही बोललं नाही. फक्त तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. पुढच्या काही दिवसांत अशा छोट्या छोट्या गोष्टी घडत राहिल्या. एक दिवस संकेत उठला तेव्हा त्याचा शर्ट इस्त्री केलेला होता. दुसऱ्या दिवशी त्याच्या गणिताच्या वहीला नवीन कव्हर लावलेलं होतं. एकदा त्याच्या बुटाची लेस तुटली होती. ती नीट बांधून ठेवलेली होती. संकेतला हे सगळं जाणवत होतं, पण तो स्वीकारायला तयार नव्हता. एके दिवशी शाळेतून फोन आला. संकेतचं एका मुलाशी भांडण झालं होतं. अमोल ऑफिसमध्ये होता. फोन सविताने उचलला. तीच शाळेत गेली. संकेतला अपेक्षा नव्हती की ती येईल. तो प्राचार्यांच्या ऑफिसबाहेर बसला होता. सविता तिथे आली तेव्हा तो थोडा गोंधळला. प्राचार्य म्हणाले, संकेत अलीकडे खूप चिडचिड करतोय. लहान कारणावरून भांडण करतो. सविता शांतपणे ऐकत राहिली. तिने कुठेही संकेतची तक्रार केली नाही. ती फक्त म्हणाली, आम्ही लक्ष देऊ. घरी परत येताना दोघंही शांत होते. रस्त्यात काही वेळानंतर सविता म्हणाली, खूप राग येतो का? संकेत म्हणाला, हो. कोणावर? सगळ्यांवर. सविता काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, राग आत ठेवला तर तो स्वतःलाच जाळतो. संकेत खिडकीबाहेर पाहत राहिला. तो काही बोलला नाही. पण त्या दिवशी त्याने तिच्याकडे पहिल्यांदा वेगळ्या नजरेने पाहिलं. त्या रात्री अमोलने संकेतला ओरडण्याचा प्रयत्न केला, पण सविताने त्याला थांबवलं. नंतर ती म्हणाली, आत्ता त्याला शिक्षा नाही, साथ हवी. अमोल काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. पहिल्यांदाच त्याला जाणवलं की ती परिस्थिती समजून घेत आहे. दिवस पुढे सरकत गेले. घरात संवादाचे छोटे धागे तयार होऊ लागले. कधीकधी संकेत आणि सविता एकत्र चहा घेत बसत. कधी किरकोळ कामांवर बोलत. कधी हलकं हसूही ऐकू येत असे. पण सगळं सुरळीत नव्हतं. शेजारच्या काही बायका कुजबूज करू लागल्या. दुसरं लग्न, सावत्र आई, मुलाचं काय होईल, पुढे मालमत्तेचे प्रश्न. हे शब्द हवेत तरंगत होते. एक दिवस संकेतच्या कानावर हे सगळं पडलं. तो संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याचा मूड खराब होता. सविताने विचारलं, काय झालं? तो अचानक भडकला. तुम्ही इथे का आलात आमच्या घरी? सविता थांबली. ती शांतपणे म्हणाली, तुझ्या बाबांनी बोलावलं म्हणून. तुम्हाला आमची दया आली का? मग का आलात? कारण मला वाटलं हे घर मला स्वीकारेल कधीतरी. मला नाही स्वीकारायचं. ठीक आहे, मी थांबेन. इतकंच बोलून सविता स्वयंपाकघरात गेली. तिने वाद वाढवला नाही. हे संकेतला अपेक्षित नव्हतं. काही दिवसांनी एक विचित्र घटना घडली. रात्री उशिरा संकेतला जाग आली. त्याला हॉलमध्ये हलका आवाज ऐकू आला. तो बाहेर आला. सविता दिवा लावून बसली होती. तिच्या हातात आरतीचा फोटो होता. तिच्या डोळ्यांत पाणी होतं. संकेत थबकला. सविता घाबरली. ती म्हणाली, झोप मोडली का? संकेत काही बोलला नाही. सविता फोटो खाली ठेवत म्हणाली, मी तिची जागा घेऊ शकत नाही. फक्त घर रिकामं वाटू नये इतकंच बघतेय. संकेतकडे उत्तर नव्हतं. त्या रात्रीनंतर त्यांच्या नात्यात थोडासा बदल झाला. पण त्या शांततेखाली अजूनही अनेक भावना दडलेल्या होत्या. दरम्यान अमोलच्या कुटुंबात मालमत्तेचा जुना प्रश्न पुन्हा उफाळून आला. गावाकडची जमीन, घराचा हिस्सा, कागदपत्र. नातेवाईक वारंवार येऊ लागले. बैठका होऊ लागल्या. वाद वाढू लागले.
एका बैठकीत एका नातेवाईकाने सरळ बोलून टाकलं, आता नवीन बायको आली आहे, उद्या सगळं तिच्या नावावर केलंस तर. अमोल चिडला. सविता मात्र शांत बसली. तिने एक शब्दही बोलला नाही. घरी परतल्यावर अमोल अस्वस्थ होता. तो म्हणाला, तुला काही वाटलं का? सविता म्हणाली, लोक बोलतात, त्यांचं काम. तुला भीती नाही वाटत? कारण मला काही घेऊन जायचं नाही, फक्त निभवायचं आहे. त्या उत्तराने अमोलच्या मनात तिच्याबद्दल आदर निर्माण झाला. पण कथा अजून शांत होणार नव्हती. एक दुपार. अमोल ऑफिसमध्ये होता. सविता बाजारात गेली होती. संकेत घरी एकटाच होता. तेवढ्यात दारावर टकटक झाली. संकेतने दार उघडलं. बाहेर एक अनोळखी माणूस उभा होता. तो म्हणाला, मी तुझ्या बाबांचा ओळखीचा आहे. काही कागदपत्रांबद्दल बोलायचं आहे. संकेत थोडा साशंक होता, पण त्याने त्याला आत येऊ दिलं. तो माणूस घरात नजर फिरवत होता. भिंती, कपाटं, फोटो. त्याच्या नजरेत काहीतरी विचित्र होतं. तो हळू आवाजात म्हणाला, तुझ्या आईबद्दल मला सगळं माहिती आहे. संकेत दचकला. तो पुढे म्हणाला, तुझ्या घरात जे दिसतं ते खरं नाही. संकेतच्या मनात शंकेचं बी पडलं. तो माणूस काही वेळाने निघून गेला, पण त्याचे शब्द घरात घुमत राहिले. त्या दिवसानंतर संकेत अस्वस्थ झाला. तो सवितेकडे वेगळ्या नजरेने पाहू लागला. कधीकधी त्याला तिचं वागणं विचित्र वाटू लागलं. आणि हळूहळू घरात पुन्हा एक अदृश्य ताण निर्माण होऊ लागला. अमोलला अजून काहीच माहिती नव्हतं, पण त्याच्या आयुष्यात लवकरच एक वादळ येणार होतं, जे फक्त त्याचं नाही तर संपूर्ण घराचं आयुष्य बदलून टाकणार होतं. त्या अनोळखी माणसाच्या भेटीनंतर संकेतच्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली होती. तो आधीच भावनिकदृष्ट्या कमकुवत अवस्थेत होता. आईच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी अजून भरली नव्हती. त्यात अचानक आलेल्या या शब्दांनी त्याच्या मनात शंकेची बीजं पेरली होती. काही दिवस तो शांत राहिला, पण त्याच्या नजरा बदलल्या होत्या. तो सवितेकडे निरखून पाहू लागला. तिच्या प्रत्येक हालचालीकडे त्याचं लक्ष जाऊ लागलं. सविता मात्र आपल्या नेहमीच्या पद्धतीने घर सांभाळत होती. तिच्या वागण्यात कोणताही बदल नव्हता. अमोलही कामात व्यस्त होता. त्याला घरातील सूक्ष्म बदल लगेच जाणवले नाहीत. पण गावात काही कुजबूज सुरू झाली होती. काही लोकांना सविता आणि संकेत यांच्यातील वाढलेला संवाद वेगळ्या नजरेने दिसू लागला होता. कोणी स्पष्ट काही बोलत नव्हतं, पण शब्द हवेत फिरत होते. हे शब्द हळूहळू अमोलच्या कानावरही पडू लागले. सुरुवातीला त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्याला वाटलं लोक उगाच बोलतात. पण एकदा एक जुना ओळखीचा त्याला म्हणाला, तू जरा लक्ष ठेव. घरात सगळं व्यवस्थित आहे ना? हे वाक्य अमोलच्या मनात अडकून राहिलं. त्या दिवसानंतर त्याच्या मनात संशय हळूहळू वाढू लागला. तो स्वतःलाच समजावत होता की हे सगळं चुकीचं आहे, पण मन मानायला तयार नव्हतं. घरी परतल्यावर तो अनेकदा दोघांकडे निरीक्षणाच्या नजरेने पाहू लागला. एक संध्याकाळी तो अचानक लवकर घरी आला. घरात शांतता होती. दोघांचे मोबाईल टेबलावर ठेवलेले होते, पण सविता आणि संकेत दिसत नव्हते. अमोल हळूच मागच्या अंगणाकडे गेला. तिथे दोघं बसलेले होते. ते शांतपणे काहीतरी बोलत होते. त्यांचा आवाज त्याला ऐकू येत नव्हता, पण ते एकमेकांच्या खूप जवळ बसले होते. त्या क्षणी अमोलच्या मनात संशयाची ठिणगी पेटली. त्या रात्री तो खूप वेळ जागा बसून राहिला. शेवटी त्याने ठरवलं की आता सत्य स्वतः पाहायचं. पुढच्या काही दिवसांत त्याने मुद्दाम घरात कमी वेळ घालवायला सुरुवात केली. तो बाहेरगावी काम आहे असं सांगू लागला, पण प्रत्यक्षात तो आसपासच थांबत होता. एकदा तर त्याने गाडी गल्लीबाहेर लावली आणि पायी येऊन घराभोवती पाहणी केली. घरात दिवे लागलेले होते, पडदे ओढलेले होते. त्याला काही स्पष्ट दिसलं नाही, पण त्याच्या मनातील संशय आता घट्ट झाला होता. त्याने एक योजना आखली. एक सकाळी तो म्हणाला, मला 2 दिवस बाहेर जावं लागेल. साईटवर मोठं काम आहे. सविताने विचारलं, कधी परत याल? 2 दिवसात. संकेत काही बोलला नाही. तो शांत बसून राहिला. दुपारी अमोल घरातून निघाला, पण तो गाव सोडून गेला नाही. तो शहरात एका लॉजमध्ये जाऊन थांबला. त्या रात्री त्याने शेजाऱ्याला फोन केला. घरात सगळं ठीक आहे ना? शेजारी म्हणाला, शांत आहे सगळं. दुसऱ्या दिवशी त्याने आणखी एक पाऊल उचललं. त्याने सवितेला फोन करून सांगितलं, तू माहेरी जाऊन ये. खूप दिवस झाले. संकेतलाही घेऊन जा.
सविता थोडी आश्चर्यचकित झाली, पण ती तयार झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघं बाहेर पडले. अमोल दुरून त्यांना जाताना पाहत होता. घर पूर्ण रिकामं झालं. आता त्याच्या योजनेचा पुढचा भाग सुरू झाला. तो दुपारी घरी आला. तो सरळ स्टोअररूमकडे गेला. त्या खोलीला मागे एक छोटा दरवाजा होता. तो क्वचितच वापरला जायचा. अमोलने तो दरवाजा तपासला. त्याने कडी काढली. हिंजेसला तेल टाकलं. दरवाजा शांतपणे उघडेल अशी व्यवस्था केली. नंतर त्याने खोली साफ केली. जुने सामान बाजूला केलं. जमिनीवर चादरी टाकल्या. त्याने मागच्या गेटलाही तेल लावलं, जेणेकरून आवाज होणार नाही. संध्याकाळपर्यंत सगळी तयारी पूर्ण झाली. रात्री तो पुन्हा लॉजमध्ये गेला. त्या रात्री त्याला झोप आली नाही. त्याच्या मनात फक्त एकच विचार होता, उद्या सत्य समोर येणार. दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा तो परत गावात आला. गाडी दूर लावून तो पायी घराजवळ आला. मागच्या गेटमधून आत शिरला. स्टोअररूमचा दरवाजा उघडला. घरात शांतता होती. हॉलमध्ये मंद आवाज येत होता. तो सावकाश पुढे गेला. एका खोलीत दिवा लागलेला होता. दरवाजा पूर्ण बंद नव्हता. अमोल दरवाजाजवळ गेला. आतलं दृश्य पाहताच त्याच्या डोळ्यांत संताप उसळला. त्याच्या मनात जे संशयाचं चित्र तयार झालं होतं तेच त्याला दिसत होतं. तो आत धावला. दोघे दचकले. गोंधळ झाला. स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न झाला, पण अमोल त्या अवस्थेत काही ऐकायला तयार नव्हता. झटापट झाली. खुर्च्या पडल्या. वस्तू खाली कोसळल्या. शेवटी त्याने दोघांना आवरलं. दोघांना वेगवेगळ्या खुर्च्यांना बांधून बसवलं. ते रडत होते, माफी मागत होते, पण खोलीत आता फक्त शांतता होती. अमोल काही क्षण तिथे उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर आता फक्त रिकामेपणा होता. नंतर तो हळूहळू मागच्या दरवाजातून बाहेर पडला. त्या रात्री तो गाव सोडून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात काहीच हालचाल नव्हती. शेजारच्या कुलकर्णी काकूंना हे विचित्र वाटलं. त्या साखर मागायला आल्या. बेल वाजवली. कोणी उत्तर दिलं नाही. दार उघडं होतं. त्या आत गेल्या. काही क्षणांनी त्यांच्या हातातून साखरेची वाटी खाली पडली. त्या किंचाळत बाहेर पळाल्या. गावात खळबळ उडाली. पोलीस आले. तपास सुरू झाला. घरात जबरदस्तीचा पुरावा नव्हता, म्हणजे गुन्हेगार ओळखीचा असण्याची शक्यता होती. स्टोअर रूमचा मागचा दरवाजा संशयास्पद अवस्थेत सापडला. कडी काढलेली होती. हिंजेसला तेल होतं. पोलीस निरीक्षक पाटील यांनी तपास सुरू केला. अमोलचा फोन बंद होता. कॉल रेकॉर्ड तपासले गेले. त्याचं शेवटचं लोकेशन शहरातील लॉजमध्ये दिसलं. सीसीटीव्हीमध्ये त्याचा चेहरा दिसला. 3 दिवसांनी बसस्थानकाजवळच्या लॉजमध्ये तो सापडला. पोलीस त्याला ताब्यात घेऊन आले. सुरुवातीला तो शांत होता, पण पुरावे समोर येत गेले. शेवटी त्याने सगळं कबूल केलं. संशय, नजर ठेवणं, तयारी, त्या रात्री घडलेली घटना, सगळं. खटला न्यायालयात चालू झाला. सरकारी वकिलांनी पुरावे सादर केले. फॉरेन्सिक रिपोर्ट, सीसीटीव्ही, कॉल रेकॉर्ड, कबुलीच बाब. न्यायालयानं निरीक्षण नोंदवलं. संशय, राग आणि भावनांनी एका माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, आणि त्याचबरोबर आणखी 2 आयुष्यही संपली. अमोलला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. गावात अनेक दिवस हीच चर्चा होती. एक कुटुंब नष्ट झालं होतं. लोक शांत आवाजात बोलत होते. कधीकधी एक चुकीचा संशय, एक चुकीचा निर्णय आणि एक क्षणाचा राग संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. काही जखमा दिसतात, काही आयुष्यभर आत लपून राहतात, पण त्यांच्या किंमती खूप मोठ्या असतात.